नमस्कार. काव्य आणि पार्थमध्ये खूपच वाद झालेला असतो. पण काव्या मात्र तिच्या मैत्रिणीजवळ बोलताना सारखा पार्थविषयीच बोलत असते. ते ऐकून तिची मैत्रीण बोलते, "बघितलंस का काव्या? अगं रोज तू जीवाबद्दल बोलत असतेस, पण आज मात्र कुठेच जीवा नाही. फक्त आणि फक्त पार्थ आहे." "काव्या, खरं तर तू स्वतःच्या मनाला विचार, तू जे वागतेस ते योग्य वागतेस का?" "काव्या, कारण मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही." "काव्या, तुझं लग्न झालंय आता पार्थशी." तिची मैत्रीण तिला खूप समजवत असते. पण काव्या मात्र स्वतःचं तेच खरं करत असते. काव्याला तिचंच वागणं खूपच छान वाटत असतं. त्यावेळेला लगेच काव्या मोठ्याने बोलते, "पुरे झालं. मला आता तरी तुझंच वागणं योग्य वाटत नाही." आणि काव्या तिथून निघून जाते. तर इकडे नंदिनीच्या बेडरूमची साफसफाई चालू असते. त्यावेळेला नंदिनीला जीवाचं एक लव्ह लेटर भेटतं आणि ते लव्ह लेटर बघितल्यानंतर नंदिनी स्वतःशीच बोलते, "काय करू? बघू का? त्या मुलीचं नक्की नाव तरी काय होतं?" खरं तर कुणाच्या पर्सनल स्पेसमध्ये जायचं नसतं. पण काय करावं तेच मला कळत नाही, समजतच नाही आहे. पण आता मात्र मला शांत बसून चालणार नाही. आता मात्र मला नीट काय ते विचार करावाच लागणार. जर का मी असाच विचार करत राहिले तर कदाचित सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निघून जातील. नाही, नाही, मी गप्प राहूच शकत नाही. आता मात्र मला खूप विचार केला पाहिजे. आणि तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. तिला खूपच राग आलेला असतो. शेवटी मात्र ती खूपच मोठ्याने ओरडते, "बस झालं. पुरे झालं. आता तरी मी अजिबात शांत बसणार नाही." आणि शेवटी नंदिनी ते लव्ह लेटर ओपन करते आणि त्या लव्ह लेटरमधला मजकूर वाचून मात्र नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. नंदिनीला काय बोलावं तेच कळत नाही. नंदिनी खूपच चिडचिड करत असते आणि नंदिनी मोठ्याने बोलते, "पुरे झालं. आता तरी सर्व गोष्टींचा नीट विचार केलाच पाहिजे. हे जे काही चालू आहे ना ते सर्व थांबवलं पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही." तेव्हा मात्र नंदिनी खूप मोठ्याने ओरडते, "काव्या, जीवा, लवकरात लवकर हॉलमध्ये या." तेव्हा जीवा मात्र टेरेसवर असतो आणि काव्या नुकतीच कॉलेजमधून आलेली असते. त्यावेळेला लगेच काव्या स्वतःशीच बोलते, "ताईचा एवढा मोठा आवाज? ताई एवढ्या मोठ्या आवाजात कधीच ओरडत नाही. आज ताईला नक्की काय झालंय? ताई आज असं कसं काय वागते तेच मला कळत नाही आहे. मुळात ताईचं हे वागणं मला पटतच नाही." ताईचा आवाज. तेवढ्यात मात्र तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी मोठ्याने बोलते, "काव्या, जीवा, लवकरात लवकर माझ्या समोर या. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे." त्यावेळेला मात्र काव्या खूपच घाबरते आणि काव्या मोठ्याने बोलते, "ताई काय झालंय? ताई तू एवढ्या मोठ्याने का ओरडतेस? ताई प्लीज काय झालंय ते बोल." त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, "काय झालंय ते बोलू? अगं तुझं काय चाललंय? तू असं का वागतेस मला सांग. कारण मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास झालाय काव्या. तुम्ही सगळ्यांनी मला फसवलं." त्यावेळेला मालिनी बोलते, "नंदिनी, नंदिनी शांत हो. नंदिनी काय झालंय तुझं? नंदिनी तू एवढ्या मोठ्या आवाजात कधीच बोलत नाहीस. पण आज मात्र तू ज्या पद्धतीने बोलतेस ती पद्धत चुकीची आहे. बोल काय ते स्पष्टपणे बोल." त्यावेळेला नंदिनी मोठ्याने बोलते, "पुरे झालं. आता सर्व गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही." त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते, "तुम्हाला माहिती तरी आहे का? माझी फसवणूक झाली आई, माझी फसवणूक. ज्या माणसावरती विश्वास ठेवून मी लग्न केलं त्याच माणसाने माझा विश्वासघात केला आणि त्याने माझा विश्वासघात असा तसा नाही तर चांगलाच केलाय आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही. आज ज्या पद्धतीने तो वागलाय ना ती पद्धत चुकीची आहे." तेव्हा लगेच मोठ्याने जीवा बोलतोय, "काय झालंय सांगशील का मला? प्लीज माझ्याशी नीट काय ते बोल. कारण मलाच तुझं वागणं कळत नाहीये नंदिनी. तू असं कसं काय वागू शकतेस?" तेव्हा नंदिनी बोलते, "जीवा, माझं वागणं तुम्हाला पटत नाही. माझं? जीवा, स्वतःच्या मनाला विचारा तुमचं काय चालू आहे ते. मुळात मला तुमचं वागणं पटत नाही आहे. कारण तुमच्या वागण्याचा मला खूप त्रास होतोय. कारण मुळात मला तुमच्या वागण्याचा काहीच अर्थ कळत नाही. आता तरी मला समजतच नाही आहे की मी कसं वागावं ते. पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे
काहीही झालं तरीसुद्धा मी कधीच कुणालाही माफ करणार नाही. आणि तेव्हा मात्र नंदिनी जीवाला लेटर दाखवते. तेव्हा जीवा मोठ्याने ओरडतो, नंदिनी माझ्या पर्सनल स्पेसमध्ये तू यायचं नाहीस, मी सांगितलं होतं ना. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, का जीवा पर्सनल स्पेसमध्ये का यायचं नाही? कारण तुमच्या काही गोष्टी मला कळतील म्हणून. जीवा तुम्ही ज्या पद्धतीने माझी फसवणूक केलीत ना, ती पद्धत बघता मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि काव्या तू माझी बहीण ना गं, तरीसुद्धा तू एवढ्या खालच्या थराला उतरलीस. काव्या तुला हे सर्व वागताना काहीच कसं वाटलं नाही? मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती काव्या. मुळात तू असं कसं काय वागू शकतेस? त्यावेळेला काव्या बोलते, ताई प्लीज मला माफ कर, माझं चुकलं. ताई प्लीज अशी नको ना वागूस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते, पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता काही झालं तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन, ती म्हणजे तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी कोणालाही माफ करत नसते. माझं ठरलेलंच असतं ज्याला त्याला धडा शिकवायचा आणि मग तो कसा त्याचा विचार मात्र मी चांगलाच करते. मी गप्प बसत नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र नंदिनी खूपच हादरते आणि नंदिनी मोठ्याने बोलते, आई तुम्हाला माहिती तरी आहे का, या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि या दोघांनी माझी फसवणूक केली. या दोघांना मी कधीच माफ करणार नाही आई. जी लोक या माझ्याशी फसवणूक करतात, माझा विश्वासघात करतात, त्या लोकांशी बोलण्याची मला गरज वाटत नाही आणि त्या लोकांशी मला बोलावंसं सुद्धा वाटत नाही. आता तर माझी इच्छाच नाही आहे. आता काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याच गोष्टीवरती कोणाशीही बोलणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र जीवा खूपच चिडचिड करत असतो आणि तो मोठ्याने बोलतो, पुरे आता या सर्व गोष्टी विसरून जा आणि काही झालं तरीसुद्धा माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर मी काय करेन ना ते माझं मला कळणार नाही. तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो आणि जीवा नंदिनीला बोलतो, नंदिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव नंदिनी, मी तुझ्याशी खोटं बोललेलो नाही. पण नंदिनी काय गोष्टी बोलायची मला गरज वाटत नाही. खरं सांगू का, काय गोष्टीमध्ये न पडलेलंच बरं. तेव्हा मात्र नंदिनी खूपच मोठ्याने ओरडते, पुरे झालं, मला आता कोणाचं काही ऐकायचं नाही. एक गोष्ट मला कळून चुकली आहे, ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांना नीट काय ते उत्तर दिलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही. तेव्हा मात्र नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवा खूपच घाबरतो आणि जीवाला खूप मोठा धक्का बसतो. जीवा मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता मला कोणत्याच संबंधी काही बोलायचं नाही. आता जे काही होईल ते होईल, पण एक गोष्ट मात्र नक्की, मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही. आणि मी जोपर्यंत कोणालाही माफ करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते, जीवा तुमचा हा हट्टीपणा सोडा, कारण मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी बोलताय ना ते चुकीचं बोलताय जीवा. जीवा प्लीज हे सर्व थांबवा. जीवा खरं तर मी तुमच्यावरती चिडलं पाहिजे, पण तुम्ही मात्र माझा तिरस्कार करताय. यापुढे मला तुमच्याशी बोलायचं नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जीवाने आता तरी स्वतःचं प्रेम काव्यावर आहे हे नंदिनी समोर कबूल केलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.